Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक. पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात. पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाईचा इशारा. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात ₹1 तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ. सीएनजी प्रति किलो ₹95.75 तर पीएनजी ₹51.50. ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची भूमिका. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात. पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा मोठा दावा. महाराष्ट्रातल्या फुटीरांनाही आता कुंडूचा शोध घ्यावा लागेल. एनसीपीआय संस्थापकाचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा सूचक इशारा. घटनेतील 10व्या अनुच्छेदाचा दिला दाखला. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरनं राजकीय वातावरण तापलं. महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वाची बैठक. लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सविस्तर अहवाल शिंदेंकडे सोपवणार. सातारा सांगली विधान परिषद निवडणूक. मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी. मतदानाच्या दिवशी सांगलीत येणार, सूत्रांची माहिती. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष पुढापुढीवरनं शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावरती नाहीत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नका, पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा. सुनेत्रा पवार यांचा मुख्यमंत्र्यांची पत्रव्यवहार. सूत्रांची माहिती. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवारांचं थेट फडणवीसांना साकडं. वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं नीटचे पेपर अकोल्यात दाखल. 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाची चोख व्यवस्था. अकोल्यातील 4 अज्ञात स्थळावरती पहारा. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला. समर्थक म्हणून काही जण गर्दीमध्ये शिरले. हल्ला करणाऱ्यांना जमावाकडनं मारहाण. तर लक्ष विचलित होऊ देऊ नका. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हेच ध्येय. दिपकेंची प्रतिक्रिया. नागपुरातील संविधान चौकात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस. आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत, नोटीशीत नमूद. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात आता ₹14 तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर ₹12.50. तर करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांची सेवा ठप्प होण्याची शक्यता. सेवा प्रवेश नियम तयार न झाल्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित. अंबरनाथ शहरात आठवड्यापासून 3 दिवस पाणी कपात लागू. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. शहराला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण आटल्यामुळे निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. महाराष्ट्रासह 16 राज्यात पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. अनेक धरणातील जलसाठ्यानं तळ गाठला. पाऊस लांबल्यास पाणी टंचाईचं संकट आणखी गडद होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.